अरे कोण आहेस तू आणि माझ्या घरात काय करतोयस? एक्सक्यूज मी. अरे बाहेर निघा दी. ते दारजी बोलत होते त्या नाल्याच्या पलीकडे आमचा कारखाना आहे ना, तिथल्या पाईपांची दुरुस्ती करायची, तर ते काम तुम्हाला द्यायचं असं म्हणत होते. तर मी थोडा ऍडव्हान्स घेऊन आलो होतो. बाबाजींनी एका मुलाला भाडेकरू म्हणून ठेवलंय. वा, म्हणजे आता मुली असलेल्या घरात परपुरुष राहणार. काय झालंय का तुम्हाला? माहित नाही कोण आहे, कुठून आले, तो बघतो मी त्याला. बाबाजींनी ठेवलंय त्याला. काही विचार करूनच ठेवला असेल ना. असंच कोणी ऐरा गैराला घेऊन येणार का घरात? माझा तू एक मुलगा चांगला आहे. हे घ्या, चांगल्या बरोबर आता चांगला ऐकवायला लागलाय तो. बघतोच मी त्याला. नील, नील, कोण आहे बघू दे मला. नील थांब तर जरा. नील, अरे हे घर आहे, पानाची गादी नाहीये. सॉरी मला माहित नव्हतं की. अरे तू. हे बडी. अरे हा तर आपला भाऊ आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखता? ओळखतो. गद्दुकुमारी हा जर मला रस्त्यात भेटला नसता ना, तर आज या घरात नसता. एक वेळ सांगून सुद्धा कुठली गोष्ट कानात नाही घुसत याच्या. आता चांगलीच खरडपट्टी काढतो. अरे पण एक गोष्ट लक्षात नाही आली, तू त्या सर्किट हाऊस मध्ये उतरला होता ना? ब्रो ते. अरे हे सर्व काय चाललंय? थांबावे वाजवणं. काय लावलंय घरात? अरे तू कशाला भडकतोयस? आवाज तर मीच मोठा केला होता. तसं तर आवाज एवढा कमी आता की माझ्या कानांपर्यंत पण नाही पोचत. नीट लक्षात ठेव. मित्र, आज तुझं काय खरं नव्हतं. मी वाचवलं तुला. चल काय हरकत नाही, हे उधार राहिलं तुझ्यावर. लक्षात ठेव. शुअर थिंग ब्रो. आता तर आपली भेट होतच राहील. चल. नील, तू गेला तर होतास आगीचा गोळा होऊन. मग तुझी अशी थंड कुल्फी कशी झाली? तुला तर माहितीच आहे ना कद्दुकुमारी, एक वेळ मी ज्याला भाऊ मानलं ना म्हणजे मानलंय. आणि तसंही तुझ्या आज्जू भैयाची थट्टा करायची संधी मी कशी सोडणार होतो. पण मुलगा एकदम सभ्य वाटतो मला. लक्षात ठेवा, मुली अशा चिकण्या चोपड्या मुलांवर लवकर भाळतात. नील, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? आता याच्यामध्ये विश्वास ठेवण्याचा काय प्रश्न आहे? हे काय कद्दुकुमारी, परत चेहरा उतरवला. आता उद्या सकाळी 4 वाजता येऊन परत तुझी समजूत काढावी लागेल. इतकी धावपळ करायची काहीच गरज नाहीये. मागच्या वेळी बुवांच्या नजरेतून मोठ्या मुश्किलीने वाचले. बरीच रात्र झाली नील, घरी जा. नाहीतर काय पप्पांना सांगून दम देणार काय? What a lovely morning. आकाश सोबत एक्सरसाइज करणं, हा तर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. ही इज सो क्यूट.
हे गुड मॉर्निंग. माहितीये मला पण इकडे सकाळी सकाळी एक्सरसाइज करणं फार आवडतं. तसंही एका डान्सरसाठी हे सगळं खूप जरुरी आहे ना. हे गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. बाय द वे आय एम ट्विंकल आणि मी पण मुंबईहून आहे. हाय आकर्ष, मी उदयपूरहून आलोय. रिअली? तसं तुझा सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे आणि तू माझ्यावर ट्रस्ट करू शकतोस. आउच! माझ्याने हे स्ट्रेच होत नाहीये. प्लीज जरा हेल्प करशील? अरे असं काय पाहतोयस? फक्त हेल्प तर मागतेय. प्लीज. या शुअर. रिलॅक्स. ऑलराइट. हात दे. ओ गॉड, या आनंदाने मी वेडी न हो. आकाश जयसिंग आज माझ्या समोर आहे. अज्जू भैयाने जर ट्विंकलला या कपड्यात पाहिलं तर फार गडबड होईल. चल तुझी मदत करते मी. अगं रोशनी, करू दे ना मला. चल ना. काय प्रॉब्लेम आहे चल तुझा ना. रोशनी? सॉरी. ट्विंकल तू वेडी झालीयस का? अज्जू भैयाने आता पाहिलं असतं तर तुझ्याबरोबर त्या बिचाऱ्याची पण खरडपट्टी निघाली असती. ओ गॉड, हा अज्जू भैया पण ना माहित नाही कुठल्या जमान्यात वावरतोय. यार जवळ जाऊन नाही पण दुरून तर पाहू शकते ना मी माझ्या हिरोला. काय? अगं बघ ना किती क्यूट आहे. तू पण ना. माझी खरी परिस्थिती हिला माहीत झाली की काय? की मीच चुकीचा विचार करतोय? पॅरिसची टूर फारच सुपर्ब होती अंकल. अँड कॉन्फरन्स इट वॉज अ बिग सक्सेस. थँक्यू व्हेरी मच. हे सर्व तुझ्या मेहनतीमुळे झालंय. नो थँक्स अंकल, बट क्रेडिट तुम्ही मला नाही आकाशला द्या. काय झालं अंकल? कुठपर्यंत आपल्या मित्रासाठी कव्हर अप करत राहणार आहेस? तुम्हाला माहिती आहे येस, मला माहिती आहे. तू तिथे होतीस म्हणून सर्व काही सक्सेसफुली हँडल केलंस. जर हा मुलगा असता ना तर आय एम शुअर आतापर्यंत 2-4 गडबडी केल्याच असत्या. नाही अंकल, ते बस. डोंट टेक इट साइड. जयसिंग एम्पायरचा वारस आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात असायला हवी. आतापर्यंत त्याने सर्व बिझनेस टेक ओव्हर करायला पाहिजे होता. माहित नाही या घाणेरड्या डान्स भूत त्याच्या डोक्यावरून कधी उतरेल ते. टेन्शन तर मला पण खूप आलंय अंकल. का? या डान्स कॉम्पिटिशनमुळे कर्नालमध्ये फार मोठी गडबड झालीये. मारामारी, तोडफोड, गॉड नोज व्हॉट ऑल. आणि कर्नालच्या लोकांना ताल से ताल मिलाचं ऑडिशन त्यांच्या शहरात झालेलं नकोय. व्हॉट? कोणाला फोन करताय अंकल? सिक्युरिटी. पण सिक्युरिटी त्याच्या जवळपास असतील ना तर मला शांती लाभेल. तुम्ही दोघं बाप लेक पण ना, यू गाईज आर जस्ट सेम. एक दुसऱ्याची चिंता करता पण दाखवायचं नाही. ऑफकोर्स मला त्याची चिंता आहे. अगं माझा मुलगा आहे तो, त्याला आपल्या बापाची पर्वा असो अगर नसो, मला त्याची चिंता आहे. मी त्याचा बाप आहे म्हणून त्याच्यासाठी योग्य तेच करेन. हॅलो करण. जवळ काही परमिशन आहे? हो आहे, पण परमिशन लेटर नाहीये.
आय एम सॉरी सर, विदाउट परमिशन लेटर मी तुम्हाला काहीच मदत नाही करू शकत. दिस इज नॉट राईट. तुम्ही माझं काम करण्यापासून मला थांबवताय. सर, तुम्ही पण मला माझं काम करण्यापासून थांबवत आहात. काकी, मी थोडा वेळ जाऊन येते. कुठे चाललीस फिरायला पोरी? ओ हो काकी, विसरलीस ना तू? आजपासून ते तालसे ताल मिलाचे ऑडिशन सुरू होत आहेत. मी फटाफट जाऊन माझं सिलेक्शन करून येते. तसं इथे कर्नालमध्ये कोणाला डान्स बद्दल काय माहित असणार आहे? ट्विंकल बेटा थांब. एक वेळ तिकडे जाण्यापूर्वी मी तुझ्या आईशी बोलतो. काय करायचंय भाऊ? आरामात नंतर करा. नाही, आत्ताच बोलतो. भाऊ, वहिनी नाराज होईल. काही नाही होणार. हॅलो. हा नीलमताई, राम राम. सुरिंदर बोलतोय मी. राम राम भाऊ, कसे आहात? सगळं ठीक आहे. ते एक थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. ट्विंकल कोणत्या डान्स प्रोग्राम मध्ये भाग घ्यायला जातीये? हो हो भाऊ, माहितीये मला. परंतु कर्नालमध्ये या प्रोग्राममुळे फार मोठा गोंधळ झालाय. भांडणं पण झालीत. आणि माहित नाही कशी कशी मुलं येतील तिथे. वाईट नका वाटून घेऊ ताई, पण ट्विंकल माझ्या मुलीसारखी आहे, म्हणूनच चिंता वाटते. तुमचं म्हणणं तर अगदी योग्य आहे भाऊ. तुम्ही असं का नाही करत की ट्विंकल सोबत रोशनीला ऑडिशनला पाठवून द्या ना. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे भाऊ, ठेवते मी. काय बोलणं झालं भाऊ? ते नीलमताईंचं म्हणणं आहे की रोशनी ट्विंकल सोबत प्रोग्रामला जाऊन येईल. सुरिंदर, रोशनी का जाईल? तू नीलमला सांगितलं नाहीस? मी ते पण अम्मा, असं काय म्हंटलंय तरी काय वहिनीने? वहिनीला तर फक्त इतकंच हवंय ना की ट्विंकल सोबत रोशनीने पण जावं. हं? काकी, मम्मीची तर सवयच आहे, काही बोलत राहते. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी एकटी जाऊन येईन. जर रोशनी सोबत गेली तर आकाशचं सत्य सर्वांसमोर येईल आणि मग माझ्या ड्रीमचं काय होईल? अरे, तुम्ही सगळेजण इतकी चिंता का करताय? रोशनी तिथे जाऊन काय करेल? तिला तर डान्सचा डी पण नाहीयेत. उगाच एकटी तिथे बोर होत राहील आणि घरी इतकी सगळी कामं पण पडली आहेत. सगळी कामं तुम्हालाच करावी लागतील काकी. अगं, तू त्याची चिंता नको करूस. हं? भाऊ, एक मिनिट, माझं म्हणणं ऐका. या या. काय सांगायचंय? हे बघा भाऊ, तुम्हाला हे चांगलंच माहितीये की नीलम वहिनीच्या आधारावरच माझं घर चाललंय. मी त्यांना नाराज नाही करू शकत. हं? आणि त्यांना पाहिजे काय? बस हेच की रोशनीने ट्विंकल सोबत जावं. पाठवा ना रोशनीला. काय पट्टी पडवतेस भावाला? अरे सुरिंदर, रोशनी जाणार आहे की नाही पहिले तिला तर विचार. आई, रोशनी तर रोज कॉलेजला जातेच. जर एक दिवस ट्विंकल सोबत गेली तर काय हरकत आहे? बैजू, हा मामा बोला. इकडे ये. हा. या दोघींसाठी बाहेरून रिक्षा घेऊन ये. तिघे जण स्कूटरवर जाऊ नाही शकत. जा. क्राऊड मॅनेजमेंट. क्राऊड मॅनेजमेंट. सिक्युरिटी कुठे आहे? हो सर, सिक्युरिटी तर तेव्हा लागते ना जेव्हा लोक ऑडिशनसाठी वेडे होतात. इथे तर एकही माणूस नाही आला फॉर्म भरायला. आणि राहिली गोष्ट क्रू मॅनेजमेंटची सर, या लोकांनी इतकं मारलं ना की सर्व लोक घाबरून पळून गेले. आपण हे ऑडिशन परत स्टार्ट करू.
हॅलो, अरे यार, तू काय तुझा फॉर्म सबमिट करायला आलायस? एक्सक्यूज मी, तुला कळतंय तू काय बोलतोयस? आता याच्यापेक्षा मला अजून काय माहित असायला पाहिजे भाई? प्लीज मला सोड यार, मला नको मारूस यार. आधीच एवढं मारलंय ते अजून दुखतंय. प्लीज नको मारू. एक्सक्यूज मी, अरे सर, तुम्ही कधी आलात सर? माहितच नाही पडलं. आणि पूर्ण कर्नालमध्ये माहित नाही काय बातमी पसरली आहे सर. पण थँक गॉड देवाने माझं ऐकलं. सर, मला माहित होतं तुम्ही नक्की येणार. आता बघा सर, पार्टिसिपेट इथे येण्यापासून स्वतःला अजिबात थांबू नाही शकत. थँक्यू सर. अच्छा आता हे सगळं सोड, मला हे सांग की ही रूम ऑडिशनला ठीक आहे की याच्यापेक्षा मोठी रूम घ्यायला हवी? अँड डूड, सफाई करणारे कुठे आहेत? अँड डूड, व्हेअर इज माय क्रू? म्यूज मिस्टर सिंग, आकाश जयसिंग. हो, कसे आहात तुम्ही? हे पहा, मला माहिती आहे इथलं वातावरण ठीक नाहीये आणि इथे बरीच टेन्शन्स आहेत, पण आपल्या क्रूने अशा प्रकारे पळून नाही जायला हवं होतं. पण सर, कोणी शो साठी आपल्या जीवावर नाही खेळणार. या, युअर राईट. आय अंडरस्टँड. यु नो व्हॉट, मी आणि बिट्टू ऑडिशन्स परत स्टार्ट करणार. या, आय जस्ट नीड वन फेवर फ्रॉम यू. कुठूनही तुम्हाला एक हँडिकॅम अरेंज करावा लागेल. ऑल राईट, दॅट्स गुड, दॅट्स गुड. विल मॅनेज, विल मॅनेज. येस सर. Yeah. आपण दोघं मिळून ना सर्व मॅनेज करू. मी खूप टॅलेंटेड आहे सर. सर्व कामं ना मी चुटकी सरशी करतो. आणि सर, तुम्ही पाहाल कर्नालमध्ये ना तालचे ऑडिशन्स नक्कीच हिट होणार. बघा सर. बिट्टू, येस सर. आय लाईक द स्पिरिट. थँक्यू सर. आय लाईक द स्पिरिट. दॅट्स नाईस. तुम्ही दोघं परत आलात. परत तोडफोड करायला आलात. तुम्हा लोकांना काही लाज वगैरे वाटते की नाही? चला निघा, निघा. एक्सक्यूज मी, कोणात तुम्ही दोघं? ते आम्हाला महेश जयसिंगनी पाठवलंय आपल्या सिक्युरिटीसाठी. अरे वा, हा कुठला नवीन फटाका आहे? अरे, ही तर वहिनी बरोबर आली आहे. तर चांगलंच आहे ना. वहिनीच ओळख करून देतील आपली. नमस्कार वहिनी, कशा आहात तुम्ही? ठीक आहे. फारच छान. ही कोण आहे तुमच्या बरोबर? नवीन मैत्रीण? नवीन दिसते. तुमचा क्लास कोणता आहे ते तरी सांगा. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही सोडून येऊ. हो रोशनी, तू एक काम कर, तू क्लासमध्ये जा, मी या दोघांबरोबर जाऊन येते. ओके बॉयज? मी आहे ना तुझ्यासोबत. अगं रोशनी, तुला समजत नाहीये. जर मी या मुलांबरोबर एंट्री मारली ना, तर विचार कर जजेस किती इम्प्रेस होतील. मला एंट्री सहज मिळेल. प्लीज मला जाऊ दे ना, प्लीज. ट्विंकल, हे बघ, जर तू जास्त चांगलं परफॉर्म केलंस ना तर जजेसना जास्त चांगलं वाटेल. इम्प्रेशन तुझं फार चांगलं पडेल. तर ठीक आहे, चलूया. हा, चल. निदान एवढं तरी सांगा, कोणत्या क्लासमध्ये आहात? नाही ते मी ऍक्च्युली ते जर तुम्हा लोकांना काही प्रॉब्लेम नसेल तर मी माझ्या बहिणीला घेऊन जाऊ शकते. बहीण? आणि आम्हाला काहीही गरज लागली तर आम्ही तुम्हाला बोलवू. तसंही थोड्या वेळाने नील येईलच इथे. ठीक आहे? अरे पण वहिनी ऑडिशन वाल्या रूम मध्ये कशाला चाललीये? नील भाईजीला माहित आहे का? अरे नसेल माहित तर आपण सांगू ना आता. बहुतेक आज कॉलेजमध्ये ते रोशनी वहिनीला ते 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 डान्सवाल्या कॉम्पिटिशनच्या ऑडिशनला ते ते जाताना पाहिलं. अरे वा भाईजी, तुमचा नेम तर बाहुबलीपेक्षा भारी आहे. पण आज काय मजा नाही आली. आज जरा काहीतरी जबरदस्त करायचं मन करते माझं.
चला फुगा घे आणि तिकडे उभा राहा चल. हा शाबास. भाईजी काय करूया फुग्याचं? असा समोर उभा राहा जरा. आज निशाणा लावून फुगा फोडायचं मन करते माझं. अजून काय चौधरीचं रक्त आहे. मनात जे काही आलं बस डोळे मिटून करून टाकायला पाहिजे. लाव निशाणा. नाही अम्मा, मी तर बस बाबांसोबत नेमबाजीमध्ये त्यांना हरवण्यासाठी वाट बघतोय. ते तीर्थयात्रेवरून परत आले ना की आम्हा बाप लेकांमध्ये कॉम्पिटिशन लागेल आणि जिंकणं तर मीच आहे. त्यांना पुस्तक आणि देवी देवतांपासून वेळ मिळेल तेव्हाच ना खेळाकडे लक्ष देतील. भाईजी राम राम. हा राम राम. बोल काय झाले? ते आज कॉलेजमध्ये वहिनी भाऊ ते आज कॉलेजमध्ये ते रोशनी वहिनीला ते 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 डान्सवाल्या कॉम्पिटिशनच्या ऑडिशनला ते ते जाताना पाहिलं. नीर थांब जरा. नीर ऐक तरी. माझी चूक आहे की मी समजत होतो की माझी रोशनी सगळ्यात वेगळी, पण तू तर आज माझ्या विश्वासाला तडा दिलास. तो मुंबईवाला पोरगा कर्नालला पोहोचलाय आणि तो ऑडिशन पण करतोय. आत्ताच्या आत्ता तो प्रोग्राम बंद करून येतो. चुप.